घोणस एका वेळी आश्चर्य वाटेल तुम्हाला 60 ते 70 पिलांना जन्म देतो. कधी कधी 120 पिलांना जन्म देण्याची सुद्धा घोणसची उदाहरण आहे. नाग एका वेळी 30 अंडी घालतो, म्हणजे 30 पिलांना जन्म देतो. तर जुन्नर तालुक्यामध्ये एक ओव्हरऑल काय परिस्थिती आहे? आम्ही लहान होतो त्यावेळी आपल्या परिसरात फक्त नाग दिसायचे. घोणस किंवा इतर मण्यार मी लहान असताना कधी बघितलेलेच नव्हते, आणि मण्यार तर मला ओळखता येत नव्हतं. पूर्वी सर्पदंशाचं प्रमाण हे फक्त आदिवासी भागात असायचं, परंतु धरणं झाल्यानंतर पाणी खूप वाढलं आणि शेती जी कल्टिवेटेड लँड म्हणजे बागायती क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. तर एकंदरीत सापांची संख्या त्यांना अधिवास चांगला मिळाल्यामुळे ती वाढायला लागली खूप मोठ्या प्रमाणात. सापांची संख्या वाढली आणि दुसरीकडे आपण त्यांच्या अधिवासात जाऊन काम करायला. नैसर्गिकरित्या मग त्यांचं सापांचं आणि ह्युमन बिंग म्हणजे माणूस आणि सर्प यांचं इंटरॅक्शन खूप वाढलं आणि सर्पदंशाची संख्या आहे ती हळूहळू वाढू लागली. आता जे सर्पदंशाचे रुग्ण आहेत ते जवळजवळ 60% जास्त आहेत. सापांचं किंवा साप दिसतात हे प्रमाण कधी वाढतं? सर्पदंश शक्यतो जास्त करून पावसाळ्यातच जास्त होतो. उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये आणि पावसाळ्यात सर्पदंशाचं प्रमाण जास्त. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या काळामध्ये सर्पदंशाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण पाऊस झाल्यानंतर सापांच्या बिळामध्ये पाणी जातं आणि साप नैसर्गिकरित्या बाहेर येतात आणि शेतकरी सुद्धा त्याच दरम्यान शेतामध्ये कामासाठी बाहेर येतात. त्यामुळं पावसाळ्याच्या दिवसामध्ये सर्पदंशाचं प्रमाण खूप मोठं आहे. यावर्षी पाऊस जास्त झाला. अगदी मे महिन्यात पाऊस सुरू झाला, ते आता ऑक्टोबर सप्टेंबर पर्यंत पाऊस चालू होता. त्यामुळे ह्या वर्षी सर्पदंशाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि जिथं जिथं पूरस्थिती निर्माण होते, कोल्हापूर, सांगलीला जिथं पूर झाला होता, पुराचं प्रमाण वाढलं होतं, किंवा केरळमध्ये ज्यावेळी महापूर आला होता त्यावेळी सर्पदंशाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात तिकडे वाढलं होतं. तर आता आपण थोडंसं जुन्नर तालुक्याकडे येऊयात. तर जुन्नर तालुक्यामध्ये सापांची जी संख्या किंवा आपण म्हणू शकतो की भौगोलिक दृष्ट्या प्रत्येक जो साप आहे, ज्या प्रकारचे वेगवेगळे साप आहेत, तर त्यांचं वास्तव्य हे वेगवेगळ्या ठिकाणी असेल. तर जुन्नर तालुक्यामध्ये एक ओव्हरऑल काय परिस्थिती आहे? आम्ही लहान होतो त्यावेळी आपल्या परिसरात फक्त नाग दिसायचे, म्हणजे इतर कोणते साप जास्त मोठ्या प्रमाणात दिसायचे नाही. घोणस किंवा इतर मण्यार मी लहान असताना कधी बघितलेलेच नव्हते, आणि मण्यार तर मला ओळखता येत नव्हतं. परंतु पूर्वी सर्पदंशाचं प्रमाण हे फक्त आदिवासी भागात असायचं. जुन्नर आणि आंबेगावच्या आदिवासी भागात सर्पदंशाचं प्रमाण जास्त होतं पूर्वी. परंतु आपल्या इकडं 75 म्हणजे 70 नंतरच धरणांच्या कामाला सुरुवात झाली आणि 80 नंतर या 5 धरणांची कामं पूर्ण झाली. म्हणजे माणिकडो असेल, वडद असेल, पिंपळगाव जोगा असेल, कुकडी असेल किंवा येडगाव आणि आपलं डिंब्याच, ही 5 धरणांची कामं पूर्ण झाली आणि पाणी आपल्या सगळ्या शेतीमध्ये खेळू लागलं. पूर्वी आपला सगळा भाग, इकडचा भाग जो आहे पूर्वेकडचा जुन्नर आणि आंबेगावचा, तो दुष्काळी भाग होता. इथं कधी कधी पाणी प्यायला सुद्धा मिळत नव्हतं लोकांना. परंतु धरणं झाल्यानंतर पाणी खूप वाढलं आणि शेती जी कल्टिवेटेड लँड म्हणजे बागायती क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. त्याच्यामुळे शेतकरी शेतामध्ये पिकं घ्यायला लागला आणि रात्रंदिवस वेगवेगळ्या प्रकारची पिकं घ्यायला लागला. आपल्या भागातला जो शेतकरी आहे तो पूर्वीपासूनच फार कष्टाळू आहे. वेगवेगळे प्रयोग करतो शेतीमध्ये. पूर्वी सुद्धा नदीच्या कडेची जी गाव होती तिथं चांगल्या पद्धतीची शेती आपल्याकडे लोक करायची. परंतु पाणी उपलब्ध झाल्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारची पिकं आली. ऊस आला, द्राक्ष आली, वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला, आणि शेतकरी जो आहे तो 24 तास शेतामध्ये राबू लागला, कष्ट करू लागला. त्याला शेतात काम करायची गरज लागल्यामुळे त्याने शेतातच घर बांधले. त्यामुळे तो शेतातच घर बांधून तिथं राहू लागला. दुसरीकडं पाणी जास्त झाल्यामुळं आणि सापांना लपायला जास्त जागा झाल्यामुळे सापांची संख्या सुद्धा वाढली. घोणस एका वेळी आश्चर्य वाटेल तुम्हाला 60 ते 70 पिलांना जन्म देतो. कधी कधी 120 पिलांना जन्म देण्याची सुद्धा घोणसची उदाहरण आहे. नाग एका वेळी 30 अंडी घालतो, म्हणजे 30 पिलांना जन्म देतो. तर एकंदरीत सापांची संख्या त्यांना अधिवास चांगला मिळाल्यामुळे ती वाढायला लागली खूप मोठ्या प्रमाणात. सापांची संख्या वाढली आणि दुसरीकडे आपण त्यांच्या अधिवासात जाऊन काम करायला. नैसर्गिकरित्या मग ज्यांचं सापांचं आणि ह्युमन बिंग म्हणजे माणूस आणि सर्प यांचं इंटरॅक्शन खूप वाढलं
आणि सर्पदंशाची संख्या आहे ती हळूहळू वाढू लागली. विशेषतः आपल्या भागात मग नागांबरोबर घोणसचं प्रमाण खूप वाढलं. आता जे सर्पदंशाचे रुग्ण आहेत ते जवळजवळ 60% जास्त आहेत. आणि प्रत्येक गावातून भेटणारे लोक किंवा शेतकरी सांगत असतात की डॉक्टर, आमच्या घराजवळ आम्ही आज घोणस बघितला, शेतात बघितला किंवा रस्त्याने बघितला. तर एकंदरीत घोणसची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली. नाग, मण्यार, फुरसं हे सुद्धा आपल्याकडे आहे. फुरसं आदिवासी भागात अजूनही जास्त आढळून येते. आणि बांबूपीठ व्हायपर तर वेस्टर्न घाटात खूप आहे. विशेषतः आपल्या जुन्नरचा जर विचार केला काणे माळशेज घाट, ओतूर, रोहकडी या परिसरातून सुद्धा बांबूपीठ व्हायपरचे दंश झालेले खूप मोठ्या प्रमाणात. म्हणजे विषारी प्रकारचे हे पाची साप आपल्या दोन्ही तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात आहे, आढळून येतात.